चाल पोरी ठेव गॅसवर कढई मध्ये टाक रवा होऊ दे खरपूस टाक आता काजू बदाम पिस्ता सुक्क खिसलेलं खोबरं आता होऊ दे सारं खमंग टाक आता खसखस दे फसफस बनला आता सारण घे एका परातीमध्ये काढून त्याच कढईमध्ये टाक मावा माव्याला पण होऊ दे खरपूस मावा भाजणं झाला की थंड होऊ द्यायचा त्याच्या सारणामध्ये टाका इलायची मावा थंड झाला की करा सारं मिक्स आपण अर्धा किलो मावा 1 वाटी गुळ पावडर अर्धा वाटी रवा काजू बदाम आपल्या हिशोबाने टाकायचं सारण झालं रेडी आता भिजू पीठ इथे आपण 2 ग्लास मैदा घेतलेला आहे भिजवायला मैदा फक्त चाळून घ्यायचा 1 चमचा तूप टाकायचं पीठ आणि तूप चांगलं घोसळून घ्यायचं होतो पिठाचा गोळा तयार आता टाका मीठ या पीठ भिजून लक्षात ठेव पोरी आपण रव्याचा वापर केलेला आहे तो गव्हाचा रवा आहे पोरी आता एक पेड्यासारखा उंडा घ्यायचा पुरी सारखा लाटायचा भरा सारण च्या दोन्ही बाजू जोडा सारण मध्ये दाबा पुरीचे तोंड जोडा करा पुरीला आडवं सारण सर्वीकडे लागलं की नाही बघा तिच्या काठा जोडा आता मारा टुचकण्या पुरीला मग बघा कशी करंजी तयार होते ती उचलायची तेलात बुडवायची नात घे करंजी खरपूस तळ नाही तर ठेव कच्ची लाटाची भराची तळाची चक्र चालूच ठेवायचं भरा करंज्या करायच्या पोरी आता म्हणायचं नाही येत नाही म्हणून या होळीला नक्की करंजी बनवायची सर्व मावा करंज्या तळणं झाल्या पहिले तर थंड होऊ द्यायच्या नंतर डब्यात भरून ठेवायच्या आता झाल्या करंज्या घ्या खाऊन